हे दुःख दैन घालविना विचार मंथन केले, तमाम बहुजनांचा उद्धार करण्यात तुम्ही काळेचे चंदन केले. म्हणूनच तुम्हा पुढे शाहू आंबेडकरा साऱ्यांनी वंदन केले, साऱ्या जगाने वंदन केले. ना होता ये मसीहा तो ये खुशी होता सिलसिला नहीं होता, बेरंग होती है जमी आसमां का रंग नीला न होता. हम तो कब के मर गए होते अगर इस भारत में फुले शाहू आंबेडकर पैदा नहीं होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फुले शाहू ही महापुरुष जन्माला आले, आमचं भाग्य बदललं, आमचं अस्तित्व बदललं, आमची राणी बदलली, आमची राणी बदलली, आमची गाणी बदलली. सर्व काही हे महापुरुष जन्माला आले, आमच्यामध्ये एवढा मोठा बदल झाला. आज आम्ही सुटात मुटात आणि पोटात आहोत. आमच्या माय बहिणी गळ्यामध्ये सोन्याचा हार, नाकामध्ये सोनं, कानामध्ये सोनं, ही सगळं जी सोन्याची खाण आहे, ही सगळं सोनं फुले शाहू आंबेडकरांचा विचार झाल्यामुळं. एक काळ असा होता पूर्वीचा काळ की बहुसंख्य जी माणसं आहेत ज्यांना आम्ही अस्पृश्य म्हणून बोललो जात असायचे, अशा माणसांच्या हातामध्ये काठी असायची, काठीला घाटी असायची, कमराला पाठी असायची, गळ्यात गाडगं असायचं, पाठीमागे कातड्या असायच्या. आणि ही माणसं जोहार मायबाप करीत लोकांच्या दारामध्ये भीक मागत असायची. अस्पृश्यता सीमेला पोहोचलेली होती. जाती व्यवस्था, भाषा व्यवस्था, प्रांत व्यवस्था अतिशय तळागाळातल्या माणसापर्यंत रुजलेली असायची. आणि म्हणून माणसाला माणसाचा विचार होत असायचा. अशा कालखंडामध्ये हे महापुरुष जन्माला आले. ज्या काळामध्ये आमचा स्पर्श विचार मानला जात असायचा, अशा काळामध्ये ही माणसं हे महापुरुष जन्माला आले आणि म्हणून आमचं अस्तित्व बदललं. काय परिस्थिती होती कालची? काल काही नसे पोटात, एक काळ असा असायचा खायला भाकरी नसायची. आम्ही लोकांच्या दारामध्ये जोहार मायबाप करीत म्हणून भीक मागत असायचो. पूर्वीच्या काळी गावकीचे महार असायचे, लोकांच्या दारामध्ये जायचे, तुकडे गोळा करायचे आणि आणलेले तुकडे भावकीमध्ये वाटून टाकायचे आणि मग उपाशी तापाशी असलेली लेकरं बाळ बाया याच्यावर त्याचा उदरनिर्वाह असायचा. हा पूर्वीचा काळ. काल काही नसे पोटात, आज पकवान ताटात, फिरतो गाडीमध्ये ताटात. साहेबांनी सांगितलं ही गाडी कोणती घेतली? डॉक्टर साहेबांनी प्रीमियर गाडी घेतली. फिरतो गाडीमध्ये ताटात, अंत्य घालून पोटात, कोणत्या देवाने केलं नाही, फुले आंबेडकरांनी केलंय. कालच्या महारवाड्याचं भीमनगर झालंय. झालंय का नाही? गावाची नावं बदलली, वाडीची नावं बदलली, गावकुसाची नावं बदलली, आमची स्वतःची नावं बदलली. एवढं सारा बदल या महापुरुषांमुळे आमच्यात झालेला. महात्मा ज्योतिराव फुलेंची 199वी जयंती या ठिकाणी आपण साजरी करतो. महात्मा ज्योतिराव फुलेंची 100वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय आनंदामध्ये साजरी केलेली होती. महात्मा ज्योतिराव फुलेंना 100 वर्ष झाली. त्यावेळेस या फुलेंच्या कार्याचा वसा आणि वारसा घेऊन आपण एक खूप मोठं आंदोलन उभा करावं असं बाबासाहेबांना वाटलं. आता 200 वर्षाचा कालखंड, या 200 वर्षाच्या काळामध्ये तुम्ही आम्ही सर्वांनी प्रेरणा घ्यावी आणि वर्षभर फुलांचा विचार समाजापर्यंत जोडण्याचं काम करावं, म्हणून हे 200 वर्ष आलेलं आहे. बाबासाहेबांनी 100 वर्ष महात्मा ज्योतिराव फुलेंना पूर्ण झाल्यानंतर एक संकल्प केला. ज्या महापुरुषाने पुण्यामधून अस्पृश्यासाठी पाण्याचा हौद खुला केला. पाणी हे निसर्गानं निर्माण केलेलं पाणी होतं आणि निसर्गानं निर्माण केलेल्या पाण्यावर सर्वांचा समान हक्क आहे. इथल्या लोकांना साधं पाणी पियाला दिलं जात नसायचं. आम्ही माणसं हे पाणी इथल्या प्राण्यांना प्यायला पिण्यासाठी बंदी नव्हती. डुकरं पाणी पियायची, गाढवं पाणी पियायची, माकडं पाणी पियायची, पण माणसाला पाण्याला स्पर्श दिला जात नसायचा. आणि म्हणून महात्मा ज्योतिराव फुलेंना दया आली आणि पुण्यामधून पाण्याचा हौद अस्पृश्यांसाठी पुन्हा पहिल्यांदा खुला केला. इतिहासामध्ये पाण्याची दया
आणि अस्पृश्यांची दया आतापर्यंत कुणाला आली नव्हती, ती महात्मा ज्योतिराव फुल्यांना आली. आणि म्हणून या महात्मा ज्योतिराव फुल्यांना 100 वर्ष पूर्ण झाल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी महाडच्या 14 तळ्याचा सत्याग्रह 1927 ला चालू केला. त्यांना वाटलं होतं की या तळ्यामध्ये गाढवं पाणी पितात, या तळ्यामध्ये डुकरं पाणी पितात, या तळ्यामध्ये कावळे जातात, पक्षी जातात, यांना बंदी नाही. त्याच्यामध्ये ख्रिश्चन जातात, मुस्लिम जातात, वेगवेगळ्या जाती धर्माची माणसं जातात, अस्पृश्यांना फक्त बंदी आहे. निसर्गाने निर्माण केलेल्या पाण्याला सर्वांना समान हक्काधिकार मिळाला पाहिजे. माझ्या महात्मा ज्योतिराव फुलेंनी पाण्याचा हौस खुला केला. मी 14 तळे खुले करील म्हणून 100 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 14 तळ्याचं आंदोलन बाबासाहेबांनी हातामध्ये घेतलं. आणि म्हणून निशस्त्र सैनिकाचा सरदार भीम होता. निशस्त्र सैनिकाचा सरदार भीम होता. जातीय करता अंगार भीम होता. महाडी जीवन प्राणी क्रांती मशाल झाला. पाण्यात पेटणारा अंगार भीम होता. अंगार भीम होता. बाबासाहेब आंबेडकरांच्या महाडच्या 14 तळ्याला 50 वर्ष पूर्ण झाली. आणि मग 50 वर्ष पूर्ण झाल्यानंतर इथल्या लोकांनी पुन्हा ठरवलं की बाबासाहेब आंबेडकरांचं जे आंदोलन आहे त्या आंदोलनाला प्रेरणा म्हणून पुन्हा एक मोठं आंदोलन आपण या ठिकाणी उभा करूया. 50 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 1977 ला दलित पॅंथरची स्थापना झाली. राजा ढाले या ठिकाणी प्रमुख अर्जुन डांगळे, नामदेव ढसाळ, रामदासजी आठवले ही माणसं एकत्रित आली आणि अन्य अत्याचाराच्या विरोधामध्ये एक प्रचंड फौज त्या लोकांनी उभा केली. मारवाद्याची फौज फाकडी गाव कुसाला भिडून, मारवाद्यांची फौज फाकडी गाव कुसाला भिडून छळणाऱ्याला चिरित जावी वाघासारखी चिरून अशाच आपल्या जयजुवाऱ्या काळाखंडनी खड्या नाहीतर भरा हाती बांगड्या या समाज व्यवस्थेमध्ये अन्य अत्याचार चिरून टाकण्यासाठी ही एक आंदोलनाची खळी उभा राहिली. ती दलित पॅंथरच्या माध्यमातून उभा राहिली. ती बाबासाहेबांच्या आंदोलनाला 50 वर्ष पूर्ण झालेली होती. महात्मा ज्योतिराव फुलेंच्या जयंतीला 150 वर्ष पूर्ण झालेली होती. आज 200 वर्ष पूर्ण होत आहे. आणि या 200 वर्षाच्या कालखंडामध्ये ही जी समतेची एकतेची बंधुत्वाची न्यायाची लढाई आम्ही लढतो. महात्मा ज्योतिराव फुलेंनी समतेची एकतेची बंधुत्वाची आणि न्यायाची जी लढाई लढलेली आहे ही न्यायाची लढाई आम्हाला पुन्हा वेगानं पुढे न्यायची आहे. पुन्हा वेगानं समाज व्यवस्थेमध्ये आम्हाला घेऊन जायचं आहे. ही न्यायाची लढाई आहे, हक्काधिकाराची लढाई आहे, आत्मसन्मानाची लढाई आहे. या आत्मसन्मानाची लढाई आम्हाला पुन्हा या ठिकाणी लढावी लागणार आहे. या ठिकाणी उल्लेख झाला की महात्मा ज्योतिराव फुलेंनी या ठिकाणी शाळा काढल्या. खरं तर महात्मा ज्योतिराव फुलेंच्या जीवनामध्ये घडलेला एक कठीण प्रसंग आहे आणि जो कठीण प्रसंग आहे माणसाच्या जीवनाला कलाटणी देण्याचं काम करत असतो. अनेक महापुरुषांच्या जीवनामध्ये असे कठीण प्रसंग निर्माण झालेले आहेत आणि या कठीण प्रसंगातून या महापुरुषांना प्रेरणा मिळालेली आहे. काय प्रसंग आहे की 1948चा कालखंड आहे आणि 1948च्या कालखंडामध्ये महात्मा ज्योतिराव फुले आपल्या सखाराम परांजपे नावाच्या मित्राच्या वरातीमध्ये लग्नाला गेलेले. सखाराम परांजपे नावाच्या ब्राह्मण मित्राच्या वरातीमध्ये लग्नाला गेलेले आहे. एक तर ब्राह्मण कुणाला कशा लग्नाचे किंवा सत्यनारायणाचं आमंत्रण देतो, शूद्रांना कधी बोलवत नाही कारण ते उच्चवर्णीय आहे आणि उच्चवर्णीयांनी कधी त्यांच्या सोहळ्यामध्ये जाऊन पाया पडायचं नसतं. 4 फुटावर उभा राहायचं असतं. मग तो साळी माळी कोणी दलित मराठा कोणताही जरी असला तरी या देशामध्ये असणाऱ्या जवळपास ओबीसीच्या 3743 जातीतला असला किंवा अनुसूचित जातीतल्या 2500 जातीतला असला किंवा एसटीतल्या असलेल्या 1500 जातीतला असला एकूण 6000 जाती, त्यात 15 कोट जाती आहेत. पुन्हा 75,000 जातीपेक्षा जास्त या जातीतला जरी असला तरी सोहळ्यातल्या लोकांना त्यांच्या पायाला स्पर्श करण्याची कुणाची हिंमत नाही, ते करू देत. अशा वेळी हा शूद्र म्हणजे ओबीसी इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी राजांना सुद्धा या लोकांनी शूद्र मानलेला. शूद्रकुर्मी कोण होते, आमची आयडेंटिटी समाजाला निर्माण व्हावी म्हणून बाबासाहेबांनी शूद्रकुर्मी कोण होते हे पुस्तक लिहिले आणि म्हणून आमची गणना शूद्रामध्ये होती आणि शूद्राला उच्चवर्णीयाच्या लग्नामध्ये कार्यक्रमांमध्ये जाण्याचा अधिकार नाही हे त्यांच्या ग्रंथामध्ये नेऊन ठेवलेलं होतं. महात्मा ज्योतिराव फुलेंचे मित्र असल्या कारणामुळे त्यांनी सांगितलं गेले म्हणजे माझ्या मित्रा लग्नाच्या वाढतील. पायामध्ये करकरीत कातडी चक्कर घातलेले महात्मा ज्योतिराव फुले, म्हणजे डोक्यावर पगडी असलेले, कोट घातलेले, अंगावर तो धोत्राचा सोगा असा घेऊन पुन्हा पंच्या खांद्यावर टाकलेलं भरधाव व्यक्तिमत्व त्या लग्नामध्ये चालत असताना काही ब्राह्मणांचं लक्ष त्या महात्मा ज्योतिराव फुल्याकडे गेले. त्यांनी पाहिलं म्हणजे यांना कोणी बोलवलं, शूद्रांना या लग्नामध्ये कुणी बोलवलं. एवढंच बोलत राहिलेलं आहे. महात्मा ज्योतिराव फुल्यांना ढकलून दिलं. महात्मा ज्योतिराव फुल्यांचा अपमान झाला. महात्मा ज्योतिराव फुले खाली पडले. मित्राच्या लग्नात तिथून शूद्र म्हणून अपमान करण्याच्या वेळेस महात्मा ज्योतिराव फुल्यांचा झाला
त्यावेळेस महात्मा ज्योतिराव फुले वडिलांकडे गोविंदरावांकडे गेले आणि गोविंदरावांना प्रश्न विचारला, अरे दादा, मी शूद्र म्हणजे कोण आहे? मी शूद्र म्हणजे कोण? माझी शूद्र म्हणजे काय आयडेंटिटी आहे? मला या लोकांनी घरातून हाकलून का दिलं? मला या लोकांनी अपमान काय केला? हे प्रश्न फुलेंनी आपल्या वडिलांना विचारले. गोविंदराव फुले म्हणतात की बाबा, तुला या वरातीतून हाकलून दिलं की मी त्या व्यवस्थेचं भाग्य समजतो, माझं भाग्य समजतो. का? अरे हा शनिवार वाडा ज्या वेळेस चालू होता, शनिवार वाड्याचा पाया ज्यावेळेस खोदायला सुरुवात केली, त्यावेळेस उच्चवर्गीय शिंदीधारी वर्गानं शिवक मातंगाच्या तोंडामध्ये उकळता शिंदूर होतला आणि जिवंत त्या पायामध्ये घातलं. तुला तरी म्हणतात वाईट या सोनारानं 2 टांगी धोतर नेसायचा प्रयत्न केला, या लोकांनी त्याला दांडव्याच्या आकाराच्या धारणा दिल्या, तुला फक्त हाकलून दिलेला आहे. ही व्यवस्था अतिशय बेकार आहे. तिथल्या अस्पृश्याला कसल्या, तिथल्या ओबीसीला कसल्याच प्रकारचे हक्काधिकार नाहीत, तर आपण त्यांचं भाग्य मानलं पाहिजे. तुला तिथं ढकलून दिलेला आहे. एवढ्यावर महात्मा ज्योतिराव फुलेंचे समाधान नाही झाले. साताऱ्यावरून आलेलं हे कुटुंब, त्यांचा आजोबा शेतीबा नावाचा ज्यांनी क्रांती घडवून आणलेली होती, तिथल्या ब्राह्मणवादी सावकाराला अन्याय अत्याचार करतो, लोकांवर व्यापाच्या धंद्याच्या माध्यमातून जमिनी लागतो. म्हणून शेतीबानं त्याच ठिकाणी एका सावकाराचे 2 सावकार करून टाकलेले होते. त्या शेतीबाचा हा नातू ज्यावेळेस पुण्यामध्ये येतो आणि मग संघर्ष करायला सुरुवात करतो, त्या घातोपातून उत्तरानं त्यांचं समाधान होत. मुळापटा नदीच्या काठी जाऊन बसतात आणि बसल्यानंतर चिंतन करत असतात. चिंतन करत असताना दाढी वाढलेला, काळापुळे आंघोळ कधी उठून गेलेला, लंगोटीवर असलेला एक माणूस महात्मा ज्योतिराव फुल्यांच्या पुढून चाललेला दिसला. महात्मा ज्योतिराव फुल्यांकडे पाहिलं आणि हसायला सुरुवात केली. म्हणजे गेला होता कशाला? काय म्हटले? गेला होता कशा? महात्मा ज्योतिराव फुल्यांना अजून ओशाळल्यासारखं वाटलं. का? ज्यावेळेस आपला अपमान होतो, त्या अपमानाला जर साक्षीदार असेल तर जास्त अपमानाची भीती वाटते. आपण सायकलीवर जर चाललेलो असेल आणि सायकलीहून जर आपण खाली पडलो तर गुडघ्याला लागलंय का तोंडाला लागलं हे अजिबात पाहत नाही. सायकल मोडली का हे अजिबात पाहत नाही. पण मला पडताना कुणी पाहिलं हे अगोदर पाहिलं, हेच फुल्यांनी पाहिलं. आणि मग फुल्यांना अतिशय अपमानित वाटलं आणि त्यांनी विचार केला, याची दाढी वाढलेली आहे, अंगावरती कपडे नाही, अंघोळ करायची साधनं नाही, अंगावर कपडे नाही आणि याला स्पर्श विटाळ मानला जातो. अशी माणसांची काय परिस्थिती असेल, त्याला काहीच कसं वाटत नाही. आणि मग त्याच ठिकाणी चिंतन केलं. चिंतन म्हणजे मनन केलं, या व्यवस्थेचा अभ्यास केला आणि या व्यवस्थेचा अभ्यास केल्यानंतर महात्मा ज्योतिराव फुलेंना एक सूत्र सापडलं. डॉक्टर लोकांना अभ्यास केल्यानंतर जसं एखादी लस सापडते, तसं महात्मा ज्योतिराव फुल्यांना या समाज व्यवस्थेची एक लस सापडली आणि समाज व्यवस्थेच्या रोगाचा शोध महात्मा ज्योतिराव फुलेंनी लावला. या समाज व्यवस्थेला झालेला जो रोग होता, तो रोग म्हणजे अज्ञान होतं. हा रोगाचा अज्ञान जे संपवायचं असेल, हा रोग अज्ञानरूपी जर संपवायचा असेल, याला शिक्षणरूपी लस निर्माण करावी लागेल. आणि म्हणून महात्मा ज्योतिराव फुलेंनी 1848 ला पहिली पुण्यामध्ये शाळा सुरू केली. आणि शाळा सुरू करत असताना एक स्लोगन दिलं, विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, विद्याविना शुद्ध सकले, एवढे सारे अनर्थ एका विधेयकी. ती माणसं अडली, ती माणसं अडली का? त्या माणसाचा सत्यानाश का झाला? तर हे या लोकांमध्ये शिक्षण नाही. कारण पूर्वीची व्यवस्था आम्हाला शिक्षण का करते? पूर्वीच्या काळात आम्हाला शिक्षण नाकारलं. मनुस्मृती नावाच्या ग्रंथामध्ये शिक्षणासाठी खूप स्लोगन लिहून ठेवलेली आहे. तर या देशातला शुद्र असणारा महाराष्ट्र मागाचा गेल्या 18 पगड जातीचा माणूस जर शिकत असेल, शिक्षणासारखा प्रकारची डोळे अनुमान असेल, त्याचे डोळे ऐकत असेल, मंत्र ऐकत असतील, त्यांच्या कानात शिकवतात आणि बोलायचा जर प्रयत्न करत असेल तर याची जीव टाका असं या ग्रंथामध्ये लिहून ठेवलेलं आहे. म्हणजे पूर्वीपासून या व्यवस्थेनं आमची शिक्षण व्यवस्था नाकारून टाकलेली आहे. कारण शिकलेली माणसं चालू होतात. माणूस शिकला की तो शेणा होतो. शिकल्यावर माणसात परिवर्तन होतं आणि विचार परिवर्तन हे प्रत्येक परिवर्तनाचं मूळ आहे. शिक्षणानं विचार निर्माण होतात आणि विचार परिवर्तन हे प्रत्येक परिवर्तनाचं मूळ आहे. माणसात परिवर्तन झालं की त्याच्या घरामध्ये परिवर्तन होतं, घरामध्ये कुटुंबामध्ये परिवर्तन झालं की समाजामध्ये परिवर्तन होतं, समाजामध्ये परिवर्तन झालं की राजकारणात परिवर्तन होतं आणि राजकारणात परिवर्तन झालं की साऱ्या समस्या आमच्या समाजात असतात. राजकारण ही मास्टरची आई आहे समस्या सोडून. आणि मग आमच्या विचारात परिवर्तन अतिशय
महत्वाचं आहे. पण महात्मा ज्योतिराव फुले यांनी शिक्षणाची मूर्तमेव बनवली. शिक्षण आम्हाला घ्यायला सांगितलं, कारण शिकलेली जी माणसं असतात त्या शिकलेल्या माणसाला प्रत्येक गोष्टीचं वर्गीकरण करता येतं. शिक्षणानं तर्क निर्माण होतो, शिक्षणानं ज्ञान विज्ञान आम्हाला कळतं, कारण शिकलेली माणसं तर्क करतात आणि तर्क करणारी जी माणसं असतात ते संशोधन करतात. जी संशोधन करतात ती माणसं भविष्य काळामध्ये ती व्यवस्था उलटून टाकण्याचा प्रयत्न करतात. जी तर्क करत नाही ती विज्ञानवादी नसतात, आणि जी विज्ञानवादी नसतात ती दैववादी असतात, आणि जी दैववादी असतात ती अंधश्रद्धाळू असतात. आणि अंधश्रद्धाळू माणसाचा सत्यानाश आठवडा आहे, तो रामदेव बाबापासून असो किंवा खळा बाबा, ही अंधश्रद्धेची लक्षणं आहेत अक्षरांची. आणि म्हणून महात्मा ज्योतिराव फुले यांनी शिक्षणाची मोहर लावली आणि शिक्षणातून विचार निर्माण करण्याचं काम तुमच्यामध्ये झालं. विचार निर्माण झाले, शिक्षणानं काय होतं, माणसाचा विवेक जागा होतो. विवेक जागा होणं म्हणजे काय, विवेक म्हणजे काय, कोणाचं नाव विवेक ठेवलं म्हणजे वाटतं का. विवेक जागा होणं म्हणजे काय, सत्य असत्य, योग्य अयोग्य, हिताचं अहिताचं, चांगलं वाईट, न्यायाचं अन्यायाचं या गोष्टी माणसाला कळणे म्हणजे शिक्षणानं विवेक जागा झाला. आणि म्हणून शिक्षणातून काय होतं, जी शिकलेली माणसं असतात त्यांना प्रत्येक गोष्टीचं वर्गीकरण करता येतं. ज्यांना वर्गीकरण करता येतं त्या माणसाला विश्लेषण करता येतं, ज्यांना विश्लेषण करता येतं त्या माणसाला निष्कर्ष काढता येतात, ज्यांना निष्कर्ष काढता येतात त्या माणसाला निर्णय घेता येतात, त्याला निर्णय घेता येतात त्या माणसाला कृती करता येते. जी माणसं कृती करतात ती माणसं क्रांती करतात, आणि जी माणसं क्रांती करत नाही ती माणसं नेबळट असतात. नेबळट माणसाला क्रांती करण्यासाठी जे देण्यात येतं त्याला शिक्षण म्हणतात. म्हणून महात्मा ज्योतिराव फुले यांनी शिक्षणाची संकल्पना राबवली. पहिली शिक्षणाची संकल्पना महिलांपासून सुरू केली, कारण शिकलेली आई घरादाराला बोलली. महिला जर शिकली तर आपलं कुटुंब शिकते, पुरुष शिकला तर एकटा शिकते. घरात येणारा जो पुरुष आहे, जन्माला आलेला जो मित्र आहे, त्या लेकराचा पहिला गुरु कोण असते, माय असते. पहिला गुरु त्याला हाताला धरून शिकवण्यापासून, तोंडातला पहिला शब्द बामापासून जे काय असेल ती सगळं शब्द शिकवण्याची डिक्शनरी ही माय असते. म्हणून ममता ही माया जर शिकलेली असेल, आई जर शिकलेली असेल ती घरादाराला बोलून गेल्याशिवाय राहत नाही. तिच्या हाती मारण्याची दोरी ती जगाला उद्धारी. म्हणून महात्मा ज्योतिराव फुले यांनी पहिल्यांदा शिक्षणावर भर घातला. शिकलेल्या ज्या स्त्रिया असतात त्या शिकलेल्या स्त्रिया मुलांना शिकवण्यावर त्यांचे संस्कार करण्याचं काम करतात. आता अलीकडच्या काळामध्ये सर्वात जास्त जर बळी असतील तर कोण आहे, शिकलेल्या स्त्री बळी पडलेली. त्याचं कारण कशात आहे, त्याचं कारण कशात आहे, आमच्या सावित्री जागी झाली नाही, आमच्या जिजाऊ जागी झाली नाही, आमच्या रमाई कधी दिसत नाही. आणि म्हणून या महिला आजही अंधश्रद्धेच्या बळी पडताना दिसतात. सगळ्या गोष्टी यांना माहीत आहे, पण जिजाऊचा इतिहास माहीत नाही, सावित्रीचा इतिहास माहीत नाही, रमाईचा इतिहास माहीत नाही. या इतिहास माहीत नसल्याची कारणं ही आमची अंधश्रद्धा आहे. बाबासाहेब इतिहासाच्या बाबतीमध्ये अतिशय सुंदर पद्धतीने सांगतात, जी कौम अपना इतिहास नाही जानती वो भविष्य का निर्माण नहीं कर सकती.